नमस्कार शेतकरी मित्रांनो, वर्ष 2026 उजाडले आहे आणि या नवीन वर्षात सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. आता फक्त आश्वासनं नाही, तर थेट तुमच्या बँक खात्यात पैसे आणि सवलतींचा पाऊस पडणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 योजना पाहणार आहोत ज्या तुमचा शेतीचा खर्च कमी करतील आणि उत्पन्न वाढवतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पीएम किसान सन्मान निधी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान योजनेचे हप्ते नियमित सुरू आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6,000 रुपये किंवा वाढीव निर्णयानुसार रक्कम थेट जमा केली जात आहे. आपला हप्ता जमा झालाय का हे एकदा नक्की तपासा. 2. पीक विमा क्रॉप इन्शुरन्स. पाऊस पाण्याचं काही सांगता येत नाही, म्हणून पीक विमा योजना अधिक कडक करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं नुकसान झाल्यास पंचनामा होताच नुकसान भरपाई थेट तुमच्या खात्यात येईल. 3. किसान क्रेडिट कार्ड केसीसी. सावकाराच्या पाशातून सुटण्यासाठी केसीसीचा वापर करा. आता अत्यंत कमी व्याजदरात और सोप्या अटींवर तुम्हाला शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. 4. नवीन सिंचन व सौर पंप योजना. पाण्याची बचत आणि वीज बिलातून सुटका. सरकार आता ठिबक सिंचन आणि सौर कृषी पंपावर 90% अनुदान देत आहे. यामुळे तुमची शेती आता रात्रीची न होता दिवसा शक्य होईल. 5. खते आणि बियाणे अनुदान. बोगस बियाणांना आळा घालण्यासाठी आणि वाढत्या किमती कमी करण्यासाठी सरकार अधिकृत केंद्रांवरून सवलतीच्या दरात खते आणि उच्च प्रतीची बियाणे उपलब्ध करून देत आहे. लक्षात ठेवा, या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचे खालील दस्तऐवज अपडेट असणे अनिवार्य आहे. आधार कार्ड, मोबाईल नंबरशी लिंक असलेले बँक खाते, केवायसी पूर्ण केलेले, 7/12 आणि 8A उतारा, डिजिटल स्वाक्षरीसह अर्ज करण्यासाठी आजच आपल्या जवळच्या CSC सेतू केंद्रावर किंवा महाडीबीटी पोर्टलला भेट द्या. शेतकरी मित्रांनो, माहिती वेळेवर मिळाली तरच फायदा होतो. ही माहिती तुमच्या इतर शेतकरी बांधवांना व्हॉट्सअपवर शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.